हीट या चॅप्टरमध्ये मागील भागामध्ये आपण ड्यू पॉइंट अँड ह्युमिडिटी याबद्दल माहिती घेतली. ह्युमिडिटी म्हणजे काय आणि ड्यू पॉइंट काय असतो याबद्दल माहिती घेत असताना त्यासोबतच आपण रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय असते हे सुद्धा पाहिलं आणि याशिवाय आपण हीटची युनिटसुद्धा पाहिली. यानंतर आजच्या भागामध्ये आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याबद्दल माहिती घेणार आहोत. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याला विशिष्ट उष्माधारकता असे म्हणतात. विशिष्ट उष्माधारकता म्हणजेच स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. या पॉइंट अंतर्गत आपल्याला आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक ट्राय दिलेला आहे. म्हणजे हे करून पहा असं त्यांनी सांगितलेलं आहे. यामध्ये काय दिलेलं आहे पहा की एक आपल्याला कृती करायला सांगितलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला काही साहित्य घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे मटेरियल घ्यायला सांगितलेलं आहे. कोणते मटेरियल सांगितलेले आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की एक ट्रे आपल्याला घ्यायचा आहे ज्या ट्रेमध्ये मेणाचा जाड थर असेल म्हणजे वॅक्सचा थिक लेयर असेल. पहा की हा एक आपल्याकडे असा ट्रे आहे असं गृहीत धरूया आणि या ट्रेमध्ये हा ट्रे हा काय आहे ट्रे आहे आणि या ट्रेमध्ये आतमध्ये हा वॅक्स आहे. काय आहे वॅक्स आहे. वॅक्सचा हा थर खूप जाड आहे म्हणजेच आपण या ठिकाणी थिक लेयर घेतलेला आहे. कोणाचा वॅक्सचा थिक लेयर ऑफ वॅक्स. इट इज टेकन इन द ट्रे. तर पहा आपण मटेरियल काय काय घेत आहोत तर आपण त्याच्यामध्ये काय घेतलेलं आहे पहिलं मटेरियल थिक लेयर ऑफ वॅक्स इन द ट्रे किंवा अ ट्रे विथ थिक लेयर ऑफ वॅक्स. हे एक साहित्य घेतलंय. त्यानंतर आपल्याला 3 स्पेअर्स घ्यायचे आहेत. सॉलिड स्पेअर्स म्हणजे भरीव गोल घ्यायचे आहेत. कशाचे 3 भरीव गोल घ्यायचे ते लक्षात घ्या. एक गोल आपल्याला आयर्नचा घ्यायचा आहे. हा भरीव गोल आहे. आतमधून पूर्णपणे हा गोलाकार असा लोखंडाचा बॉल आहे असं गृहीत धरू. आतमधून पूर्ण भरलेला म्हणजे सॉलिड स्पेअर ऑफ आयर्न. त्यानंतर आपल्याला दुसरा एक स्पेअर घ्यायचा आहे सॉलिड स्पेअर कॉपरचा.
हा कॉपरचा स्पेअर आणि तिसरा एक स्पेअर घ्यायचा आहे हा आपल्याला घ्यायचा आहे लीडचा हे 3 मेटल आहेत आयर्न, कॉपर आणि लेड. या तिघांचेही आपण सॉलिड स्पेअर्स घेतलेले आहेत. आयर्नचा, कॉपरचा आणि लेडचा हे दुसरं मटेरियल आपण घेतलेलं आहे. याशिवाय आपल्याला बर्नर किंवा मग स्पिरिट लॅम्प घ्यायचा आहे आणि एक लार्ज बीकर आपल्याला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या साहित्याची या ठिकाणी जुळवणी करायची आहे. काय काय मटेरियल सांगितले? एक, या ठिकाणी लक्षात घ्या आपण काय काय मटेरियल घेतलं आहे ते. मटेरियल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. नंबर 1, अ ट्रे विथ थिक लेयर ऑफ वॅक्स, हे एक मटेरियल. दुसरं, सॉलिड स्पेअर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लेड. ऑफ इक्वल मास, हे तिघांचंही मास कसं असेल? इक्वल. त्यानंतर थर्ड, बर्नर किंवा मग स्पिरिट लॅम्प. आणि फोर्थ मटेरियल आपल्याला घ्यायचे लार्ज बीकर. या प्रकारचे हे मटेरियल घेतल्यानंतर आता आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष कृती करायची आहे. म्हणजेच कोणती प्रोसिजर आपल्याला इथं करायची ती प्रोसिजर आपण पाहूया. प्रोसिजर, हे आपण साहित्य घेतलंय, हे मटेरियल आपण घेतलंय. आता या मटेरियलच्या साहाय्याने आपण जी इथे कृती करणार आहोत ती कृती आपण इथे पाहणार आहोत. प्रोसिजर काय म्हटलंय त्याच्यामध्ये ते लक्षात घ्या. टेक 3 स्पेअर्स ऑफ आयर्न, कॉपर अँड लीड ऑफ इक्वल मास. आपल्याला या ठिकाणी समान मास असलेली, समान वस्तुमान असलेली आयर्न, कॉपर आणि लेड या धातूंचे भरीव गोल घ्यायचे आहेत. आणि हे तीनही गोल मीन्स ऑल दीज स्पेअर्स वी हॅव टू पुट इन बॉइलिंग वॉटर इन द बीकर फॉर सेम टाइम. यानंतर आपल्याला काय करायचे? हे तीनही गोल आपल्याला एका बीकरमध्ये घ्यायचे आहेत. समजा हे तीनही गोल आपण या ठिकाणी बीकरमध्ये घेतले. शॉर्टमध्ये इथं मी तुम्हाला दाखवतो. हा एक गोल, हा दुसरा गोल आणि हा तिसरा गोल कशामध्ये घेतलेले आहेत? हे बॉइलिंग वॉटरमध्ये आपण यांना ठेवलेला आहे. याला आपण बॉईल करत आहोत असं लक्षात घ्या. हा लॅम्प आहे.
आपण काय करत आहोत, हे तीनही स्पेअर आपण वी हॅव टू पुट ऑल दीज 3 स्पेअर्स इन बॉइलिंग वॉटर. बॉइलिंग वॉटरमध्ये हे तीनही गोल घेतलेले आहेत. अँड these 3 spares we have put in the boiling water for same time. हे तीनही स्पेअर आपण बॉइलिंग वॉटरमध्ये सेम टाइम म्हणजे तिघांनाही आपण पाण्यामध्ये काही काळ ठेवलेला आहे. सर्वांसाठी जो आपण वेळ घेतलेला आहे सारखाच घेतलेला आहे. त्यानंतर या सर्वांना सारख्याच टाईमपर्यंत या बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवल्यानंतर वी हॅव टेकन आउट दीज 3 स्पेअर्स फ्रॉम द बॉइलिंग वॉटर. आता या तीनही स्पेअर्सला आपण बॉइलिंग वॉटरमधून बाहेर काढून घेतलं. अँड नाऊ वी हॅव पुट देम इमिडिएटली ऑन द थिक स्लॅब ऑफ द वॅक्स. आणि या तिघांनाही आपण कशावर ठेवलं, ताबडतोब या मेणाच्या जाड थरांवर ठेवून दिलं. कुठं ठेवलं, मेणाच्या जाड थरांवर यांना ठेवून दिलं. कोणाला, आयर्न, कॉपर आणि लेड या तिघांचेही हे सॉलिड स्पेअर्स आपण कशावर ठेवलेले आहेत, या वॅक्सच्या थिक लेअरवर ठेवलेले आहेत. वी हॅव पुट ऑल दीज 3 सॉलिड स्पेअर्स ऑन द थिक लेअर और थिक स्लॅब ऑफ द वॅक्स. इथे लक्षात घ्या, when we have given the heat all these 3 spares for same time in the boiling water, the temperature of all these spares it becomes 100 degrees Celsius. मी काय म्हटलं की हे तीनही स्पेअर आपण समान कालावधीसाठी या बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवल्यामुळे या तिघांचंही टेम्परेचर किती असेल, 100 डिग्री सेल्सिअस असेल जेव्हा आपण त्यांना या बॉइलिंग वॉटरमधून बाहेर काढू. आणि काढल्याबरोबर ताबडतोब आपण त्यांना कशावर ठेवलेलं आहे, वॅक्सच्या या थिक स्लॅबवर ठेवलेलं आहे. हे इथं लक्षात घ्या. ठेवल्यानंतर आता काय होतं की हे जे काही सॉलिड स्पेअर्स आहेत यांचं टेम्परेचर हे खूप जास्त आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. यामुळे काय होईल, हे स्पेअर्स जेव्हा आपण या वॅक्सवर ठेवू, हा वॅक्स मेल्ट व्हायला लागेल. हा वॅक्स काय व्हायला लागेल, मेल्ट व्हायला लागेल. हे इथं लक्षात घ्या. हा वॅक्स जो आहे, हा वॅक्स इथे आपल्याला मेल्ट झालेला दिसून येईल. मग ह्या मेल्ट झालेल्या वॅक्सची जी डेप्थ आहे, ती डेप्थ वी हॅव टू नोट डाऊन. आपल्याला या तीनही स्पेअर्सनी, म्हणजे हे तीनही स्पेअर्स या वॅक्समध्ये किती खोलीपर्यंत आतमध्ये गेले, ती खोली म्हणजे ती डेप्थ आपल्याला नोंद करायची आहे. वी हॅव टू नोट द डेप्थ ऑफ ईच स्पेअर गोज इन द वॅक्स. प्रत्येक स्पेअर जो या वॅक्समध्ये जातो, वॅक्समध्ये किती डेप्थ पर्यंत जातो, त्या डेप्थची आपल्याला इथं नोंद करायची आहे. या ठिकाणी लक्षात घ्या, तोच एक्सपेरिमेंट आपण या ठिकाणी पाहत आहोत. काय लक्षात येते इथं पहा की
आयर्न स्पेअर जो आहे हा स्पेअर जास्त डीप त्या वॅक्समध्ये जातो आणि सर्वात कमी डीप लेडचा स्पेअर जातो आणि कॉपरची डेप्थ ही या दोघांच्या इंटरमिजिएट राहते. तर पहा आता या एक्सपेरिमेंट बद्दल आपल्याला काय लक्षात येतं की या ठिकाणी आयर्न स्पेअर हा जास्त डेप्थ मध्ये जातो. आता सरळच आहे, जो जास्त हीट या वॅक्सला देईल, जो स्पेअर या वॅक्सला सर्वात जास्त हीट देईल तो जास्त डेप्थ मध्ये जाईल. आता जास्त हीट जो स्पेअर इथे देईल याचा अर्थ त्या स्पेअरने या ठिकाणी जास्त हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे पहा, द स्पेअर विच ॲब्सॉर्ब्स मोर हीट फ्रॉम द वॉटर विल गिव्ह मोर हीट टू द वॅक्स. जो स्पेअर या वॉटरमधून जास्त हीट ॲब्सॉर्ब करेल तोच स्पेअर या वॅक्सला जास्त हीट देईल. त्यामुळे मोर वॅक्स विल बी मेल्ट, मोर वॅक्स विल मेल्ट and the sphere will go deeper in the wax. जो स्पेअर जास्त हीट बॉइलिंग वॉटर मधून ॲब्सॉर्ब केलेला आहे तो या वॅक्सला सुद्धा जास्त हीट देईल. त्यामुळे तो जास्त वॅक्स मेल्ट करेल आणि तो जास्त खोलवर आतमध्ये जाईल. इट कॅन बी ऑब्झर्व्ड दॅट, इथं आपण जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला काय लक्षात येतं, आयर्न स्पेअर गोज डीपेस्ट into the wax, lead sphere it goes least and the copper sphere goes to intermediate depth. म्हणजे सर्वात जास्त खोल कोण जाईल, आयर्नचा स्पेअर. लीडचा स्पेअर सर्वात कमी जाईल आणि कॉपरचा स्पेअर हा या ठिकाणी आयर्नपेक्षा कमी आणि लीडपेक्षा जास्त. म्हणजे सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर कॉपरचा जो स्पेअर आहे तो मध्यम स्वरूपात तो खोलवर या वॅक्समध्ये जाईल. म्हणजे हा जो कॉपरचा स्पेअर आहे हा या दोहोंच्या दरम्यान त्या वॅक्समध्ये बुडालेला दिसेल. मग यावरून असं दिसून येतं की जरी या तीनही स्पेअरचं तापमान सारखंच वाढलेलं असेल, टेम्परेचर सारखंच या ठिकाणी राईज झालेलं जरी असेल तरी पण या तीनही स्पेअरनी जे हीट ॲब्सॉर्ब केलेली आहे ती सगळ्यांनी वेगवेगळी ॲब्सॉर्ब केलेली आहे. काय लक्षात येतं की या तिघांच्याही टेम्परेचरमध्ये जरी समान वाढ झालेली असेल, सर्वांचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस जर झालेलं असेल, समान सारख्याच प्रमाणात तिघांचंही टेम्परेचर जरी वाढलेलं असेल तरी पण तीनही स्पेअरनी घेतलेली हीट मात्र वेगवेगळी आहे. सर्वांनी ॲब्सॉर्ब केलेली हीट वेगवेगळी आहे. त्यामुळेच ते या वॅक्सला हीट सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात देतात आणि त्यामुळे वॅक्स हा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात मेल्ट झालेला आपल्याला
दिसून येतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की हीट शोषून घेण्याचा प्रत्येक स्पेअरचा गुणधर्म हा वेगवेगळा आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येतं या ठिकाणी द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाउंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय अ स्पेअर इज डिफरंट फॉर 3 स्पेअर्स. उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक स्पेअरचा गुणधर्म वेगळा आहे, प्रत्येकाची प्रॉपर्टी वेगळी आहे हीट ॲब्सॉर्ब करण्याची. ही जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. प्रत्येक या स्पेअरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी वेगळी आहे, त्यामुळे प्रत्येकाने हीट सुद्धा ॲब्सॉर्ब भिन्न केलेली आहे, वेगवेगळी केलेली आहे. जरी तिघांनाही आपण सेम टेम्परेचरने राईज केलं तरी प्रत्येकाने ॲब्सॉर्ब केलेली हीट मात्र भिन्न भिन्न आहे, कारण या प्रत्येकांची हीट ॲब्सॉर्ब करण्याची प्रॉपर्टी वेगवेगळी आहे आणि ती प्रॉपर्टी म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. मग स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय ते इथं आपण लक्षात घेऊ. पहा, द अमाउंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड to raise the temperature of a unit mass of an object by 1 degree Celsius is called the specific heat of that object. पहा, या ठिकाणी आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय ते पाहत आहोत. प्रत्येक पदार्थाची स्पेसिफिक हीट वेगवेगळी असते. मग या ठिकाणी स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे नेमकं काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ अन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री सेल्सिअस. काय म्हटलंय ते ऐकून घ्या की कुठल्याही वस्तूचे कुठलीही वस्तू म्हणजे कुठल्याही पदार्थाची वस्तू ज्याचे मास किती असले पाहिजे, युनिट मास. म्हणजे समजा हे आपण 3 पदार्थ घेतले, आयर्न, कॉपर, लेड, यांचे हे 3 आपण स्पेअर घेतले, म्हणजे हे 3 आपण मेटल ऑब्जेक्ट घेतलेले आहेत. एकात आहे आयर्न, दुसऱ्यात आहे कॉपर, तिसऱ्यात आहे लीड. हे घेताना आपण एकतर हे 3ही 1 ग्रामचे घ्यायचे किंवा मग 1 किलोग्रॅमचे घ्यायचे, म्हणजे युनिट मास असलं पाहिजे त्या ऑब्जेक्टचं किंवा त्या सबस्टन्सचं. म्हणजे ते लक्षात घ्या
की युनिट मास असलेला ऑब्जेक्ट त्याचं टेम्परेचर आपल्याला किती डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय? 1 डिग्री सेल्सिअसने वाढवायचंय. त्यासाठी जी काही आपण हीट एनर्जी त्याला पुरवतो किंवा तो ऑब्जेक्ट जी काही हीट एनर्जी घेऊन 1 डिग्री सेल्सिअसने त्याच्या टेम्परेचरमध्ये वाढ घडून आणतो, ती घेतलेली हीट एनर्जी म्हणजेच स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट. एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 डिग्री सेल्सिअसने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता ऊर्जा म्हणजेच त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट होय, म्हणजे विशिष्ट उष्माधारकता आहे. हे आपल्याला लक्षात येते. कुठलाही असू द्या पदार्थ, कुठलाही पदार्थ असू द्या, एकक वस्तुमानाचा घेतला आणि त्याचं टेम्परेचर जर आपण 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी जेवढी काही हीट देतो ती म्हणजे काय असते? त्या पदार्थाची स्पेसिफिक हीट असते. हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, it is denoted by letter C, small c. आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याच्यासाठी फॉर्म्युल्यामध्ये सिम्बॉल वापरतो C, स्मॉल लेटरमध्ये C हे सिम्बॉल आपण वापरतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याचे SI युनिट आहे जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस आणि CGS युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. जेव्हा आपण पदार्थ 1 किलोग्रॅम घेऊन 1 डिग्री सेल्सिअसने त्याची टेम्परेचरमध्ये वाढ घडून आणण्यासाठी जी काही हीट देतो ती हीट म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्यावेळेस आपण ती SI युनिटमध्ये मोजतो आणि युनिट असतं जूल पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस. आणि जेव्हा आपण पदार्थ 1 ग्रॅम घेऊन त्याचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी जी काही हीट देतो त्यावेळी आपण त्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस या युनिटमध्ये मोजतो. या ठिकाणी काही पदार्थांची स्पेसिफिक हीट दिलेली आहे. पहा या ठिकाणी सबस्टन्स, वॉटर याची स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर पॅराफिन याची स्पेसिफिक हीट आहे 0.54 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. केरोसिनची आहे 0.52, ॲल्युमिनियमची आहे 0.215, आयर्नची आहे 0.110, कॉपरची आहे 0.095, सिल्वरची आहे 0.056 आणि मर्क्युरीची आहे 0.033. यामध्ये सर्वात जास्त स्पेसिफिक हीट आहे वॉटरची. म्हणजे वॉटर जास्तीत जास्त हीट ॲब्सॉर्ब करूनही त्याचं टेम्परेचर कमीत कमी वाढतं. हे इतर पदार्थांशी तुलना केल्यावर लक्षात येतं. कारण वॉटरची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी सर्वात जास्त आहे. त्यामुळे वॉटरचं 1 डिग्री सेल्सिअसने टेम्परेचर वाढवण्यासाठी जास्त हीट लागते ॲज कम्पेअर टू अदर सबस्टन्सेस. हे इथं लक्षात येतं. यानंतर पुढे ऐका काय सांगतो ते पहा की एक ऑब्जेक्ट आहे
त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी किंवा स्पेसिफिक हीट म्हटलं तरी चालेल, जी काही आहे ती C इतकी आहे असं आपण गृहीत धरू. आणि त्या ऑब्जेक्टचं जे मास आहे हे मास m इतके आहे. आणि त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर आपण राईज केलंय, म्हणजेच द टेम्परेचर ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज रेज्ड बाय डेल्टा टी. एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं स्पेसिफिक हीट आहे C, मास आहे m आणि त्याचं टेम्परेचर आपण वाढवलंय. सुरुवातीला टेम्परेचर कमी होतं आणि नंतर त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर वाढवलंय, म्हणजे आपण त्या ऑब्जेक्टला हीट दिली आणि त्याचं टेम्परेचर जास्त झालं. तर या नंतरच्या टेम्परेचरमधून सुरुवातीचं टेम्परेचर जर मायनस केलं तर एकूण किती वाढ झाली टेम्परेचरमधली ती निघते, त्याला आपण म्हणतो डेल्टा टी. मग इथे लक्षात घ्या की ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आहे C, त्याचं मास आहे m आणि त्याच्या टेम्परेचरमध्ये जी वाढ झालेली आहे ती डेल्टा टी डिग्री सेल्सिअस इतकी झालेली आहे. मग त्या ऑब्जेक्टने एकूण हीट एनर्जी किती ऍब्सॉर्ब केली, can be calculated by the formula m into C into delta t. मी काय म्हटलं की एक ऑब्जेक्ट आहे, त्याचं मास आहे m, त्याची स्पेसिफिक हीट आहे C आणि त्याचं टेम्परेचर वाढलेलं आहे डेल्टा टी इतकं. तर अशा वेळी त्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली हे आपल्याला या फॉर्म्युल्याने काढता येतं, m इंटू C इंटू डेल्टा टी. म्हणजे त्या ऑब्जेक्टचं मास, त्या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आणि त्या ऑब्जेक्टच्या टेम्परेचरमध्ये झालेली वाढ. बरोबर आहे. तर या तिघांच्या मल्टिप्लिकेशनने आपल्याला त्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी ऍब्सॉर्ब केली हे काढता येतं. याच पद्धतीने आपल्याला एखादा हॉट ऑब्जेक्ट किती हीट एनर्जी लूज करतो, म्हणजे असं म्हणता येईल की एखाद्या हॉट ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर कमी झालं तर अशा वेळी त्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी गमावलेली आहे, म्हणजे द हीट एनर्जी इज लॉस्ट बाय दॅट ऑब्जेक्ट वी कॅन कॅल्क्युलेट. पहा या ठिकाणी हा ऑब्जेक्ट, या ठिकाणी लक्षात घ्या, या ऑब्जेक्टची स्पेसिफिक हीट आहे C, या ऑब्जेक्टचं मास आहे m आणि याचं जे टेम्परेचर आहे हे टेम्परेचर डिक्रीज झालेलं आहे. समजा हा ऑब्जेक्ट हॉट ऑब्जेक्ट आहे, हा कोल्ड होता असं गृहीत धरू. कोल्ड ऑब्जेक्टने हीट घेतली त्यामुळे त्याचं टेम्परेचर रेज झालं, पण इथं हॉट ऑब्जेक्ट आहे, आता हा काय करणार, आपली हीट गमावणार, म्हणजे याचं टेम्परेचर डिक्रीज होणार. म्हणजे सुरुवातीला टेम्परेचर आहे याचं असं गृहीत धरू T1 आणि नंतरचं टेम्परेचर
T2 आहे असं गृहीत धरू. मग या ठिकाणी T1 पासून T2 पर्यंत जे काही टेम्परेचरमध्ये घट होते, म्हणजे टेम्परेचर जितकं काही डिक्रीज होतं ते म्हणजे डेल्टा टी. तर टेम्परेचर डिक्रीज्ड हे कशाने डिनोट करतो? डेल्टा टी डिग्री सेल्सिअस. मग त्या ऑब्जेक्टने किती हीट एनर्जी आता या ठिकाणी गमावली ते आपण काढू शकतो. हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट we can calculate by formula, same formula, m into c into delta t. फक्त या दोन्ही ठिकाणी लक्षात घ्या की इथे डेल्टा टी म्हणजे टेम्परेचरमध्ये वाढ होत आहे, किती वाढ झाली ते म्हणजे डेल्टा टी, आणि इथे डेल्टा टी म्हणजे टेम्परेचरमध्ये घट होत आहे, म्हणजे टेम्परेचर डिक्रीज होत आहे. किती डिक्रीज झालेलं आहे ते इथं डेल्टा टीने दर्शवलेलं आहे. म्हणजे ऑब्जेक्ट जेव्हा हीट मिळवत असतो, हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करत असतो, तेव्हा टेम्परेचर वाढतं, आणि ऑब्जेक्ट जेव्हा हीट एनर्जी लूज करतो तेव्हा टेम्परेचर डिक्रीज होतं. हा एवढाच फरक लक्षात घ्या. फॉर्म्युला दोघांचा सेम आहे. एखादा ऑब्जेक्ट जेवढी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो तो तेवढीच हीट एनर्जी लूजसुद्धा करतो. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट ज्या टेम्परेचरपासून त्याचं टेम्परेचर एका विशिष्ट टेम्परेचरपर्यंत वाढलं, तिथपर्यंत त्याने जी काही हीट ॲब्सॉर्ब केली, पुन्हा त्याचं टेम्परेचर जर पूर्वत आलं तर तो तेवढीच हीट लूजसुद्धा करतो. त्यामुळे हीट गेन करताना किंवा हीट लूज करताना किती हीट गेन केली किंवा किती हीट लूज केली हे याच त्यासाठी जो फॉर्म्युला वापरतो तो सेम वापरतो. फक्त फरक एवढाच पडतो की हीट ॲब्सॉर्ब करताना टेम्परेचरमध्ये वाढ होते, तर हीट लूज करताना टेम्परेचरमध्ये घट होते. तर अशा पद्धतीने आपण स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय असते त्याबद्दल आज आपण माहिती इथे पाहिलेली आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी याबद्दल आज आपण ही माहिती पाहिलेली